श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये पुस्तकं कालची आजची या मालेत ऐकूया द लायब्ररी या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांच्याकडून. आपल्याकडे गेल्या काही दिवसात अचानकच एका सर्बियन लेखकाचं नाव कानावर यायला लागलंय आणि ते म्हणजे झोरान झिवकोविच. सुरुवातीला त्याच्या अनेक कथा, लघु कादंबऱ्या यांची इंग्रजी भाषांतरं ई-बुक स्वरूपात दिसायला लागली आणि आता तर चक्क मराठीत त्याच्या 2 पुस्तकांची भाषांतरं पाहायला मिळतात. त्यातलं एक आहे 2003 सालचं वर्ल्ड फॅन्टसी अवॉर्ड मिळालेलं द लायब्ररी, तर दुसरं आहे फ्योदर मिखायलोविचचे 4 मृत्यू आणि 1 पुनरुत्थान. ही दोन्ही पुस्तकं मराठीत लोकप्रिय झाल्यामुळे आता झिवकोविचच्या इतर कादंबऱ्याही लवकरच भाषांतरित स्वरूपात मराठी वाचकापर्यंत पोचण्याची शक्यता तयार झाली आहे. द लायब्ररीचं सोपं सहज भाषांतर केलंय ते प्राध्यापक साहित्य अभ्यासक नितीन रिंढे यांनी. हे भाषांतर अतिशय वाचनीय झालंय. झिवकोविचची पुस्तकं आकाराने फार मोठी नसतात, अगदी कादंबऱ्या असल्या तरी त्याही तशा लहानच असतात आणि असतात त्यामध्ये ही रचना एपिसोडिक असण्याची, कथा स्वरूपात लिहिलेल्या प्रकरणांना एकत्र सांधून कादंबरी स्वरूपात सादर केल्या असल्याची शक्यता असते. या प्रकारच्या आकृतीबंधाला मोझेक नॉव्हेल असं म्हटलं जातं. मोझेक नॉव्हेल हा साहित्य प्रकारही अलीकडे मराठीत दिसायला लागलाय. कथामालिका आणि कादंबरी यांच्या सीमारेषेवरची रचना असते. यातलं दर प्रकरण हे सुटं कथारूपी निवेदन असतं, पण सर्व प्रकरणं एकत्र पाहिल्यावर लक्षात येतं की या सगळ्यांमध्ये मिळून काहीतरी जोड असतो. संपूर्ण पुस्तकाच्या केंद्रस्थानी असलेला विषय तर एक असतोच, पण त्याबरोबरच दर कथेत घडणाऱ्या घटना वा पात्र यांच्यामध्येही काहीतरी थेट सांधा असू शकतो. हा सांधा काय प्रकारचा आणि किती घट्ट आहे यावर ते पुस्तक कादंबरीच्या बाजूला अधिक झुकतंय की कथामालिकेच्या बाजूला हे स्पष्ट होऊ शकतं. द लायब्ररी हे याच प्रकारचं मोझेक नॉव्हेल आहे. झिवकोविचच्या कथांमध्ये अद्भुताला जागा असते. वरवर पाहता त्यातलं वातावरण, कथेतला तपशील हा आपल्या परिचित जगापेक्षा वेगळा नसतो. त्यामुळे कथा वाचायला लागताना ती आपल्याच आसपास घडत असल्याचा आभास तयार होतो. पण पुढे एखादा घटक असा येतो ज्याने कथेचं वास्तव बदलून जातं. उदाहरणार्थ, इथे एका कथेतल्या नायकाला एक आभासी ग्रंथालय सापडतं ज्यात लेखकाने आजवर लिहिलंय ते सगळं काही असतं. वर या पुढल्या आयुष्यात तो जे काही लिहू शकेल तेही तिथे पाहायला मिळतं. किंवा दुसऱ्या एका कथेत लेखकाच्या घरी जाणारा एक जिना असतो, ज्या जिन्यावरून वर चढताना पायऱ्यांची जी संख्या असते त्यापेक्षा उतरताना ती तेवढीच राहत नाही, उतरताना पायऱ्या कमी भरतात. अशा लहान मोठ्या घटकांमधून या कथांमधली चमत्कृती सुरू होते आणि आपला एका वेगळ्या दुनियेत प्रवेश होतो. द लायब्ररी हे मोझेक नॉव्हेल मानलं तरी त्याचा प्रकार मला कथामालिकेच्या अधिक जवळ जाणारा वाटतो, कारण या कथांमधून सलग जाणारा धागा हा प्रामुख्याने संकल्पनेच्या पातळीवरचा आहे. या सगळ्या कथा चित्रविचित्र वाचनालयांबद्दलच्या आहेत. त्या एकत्र जोडल्या जातात त्या शेवटच्या प्रकरणात आणि त्यातून लेखकाच्या मनात जे चाललंय त्यावर एक नवा प्रकाश पडतो. हे पुस्तक लहानसं आहे, पण कल्पनारम्यतेच्या दृष्टीने त्यातला फेरफटका फार मजेदार आहे. ते कधी गंभीर आहे तर कधी गमतीदार. शिवाय तुम्ही जर वाचनालयांचे सभासद असाल वा अगदी नियमित वाचक असाल, पुस्तकप्रेमी असाल, तर आपसुकच हा विषय तुमच्या जवळचा आहे. साहित्यात एक वर्गवारी असते, बुक्स ऑन बुक्स नावाची. ही पुस्तकांबद्दलची पुस्तकं बहुतेक वेळा नॉन फिक्शन पद्धतीची असतात. वाचनानुभव, रसास्वाद, समीक्षा अशी काही. द लायब्ररीला मात्र ते फिक्शन असूनही आपण बुक्स ऑन बुक्स या वर्गात अगदी सहज धरू शकतो. पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये आज आपण ऐकत होतो द लायब्ररी या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.